महानगरपालिकेच्या निवडणुका आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर चर्चेला जातोय तो विषय म्हणजे पुण्यातील वाहतूक कोंडी. नेहमीच चर्चेत राहणारा आणि तितकाच चिंतेचा विषय. सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत 8 ते 11 आणि 5 ते 9 याच वेळेत शिवाजीनगर, डेक्कन, हिंजवडी, बाणेर, नाशिक फाटा असेल, वाघोली असेल, मुंडवा, मांजरी यांसारख्या ठिकाणी प्रचंड गर्दी होते, ज्यामुळे प्रवासाचा वेळ दुप्पट लागत होता. 2025 मधल्या वाहन खरेदीची आकडेवारी पाहायची तर पुण्यानं यात उच्चांक गाठलाय. त्यामुळे पुणे शहरात आता किमान पाय ठेवायला तरी जागा उरते की नाही अशी भीती जी आहे ते तुम्हा पुणेकरांना अर्थातच सतावत होती. मात्र तरीही आश्चर्यकारकरित्या पुण्याच्या वाहतुकीचा सरासरी वेग म्हणजेच काय तर तुम्ही प्रवास केलेले एकूण अंतर भागिले ते अंतर कापण्यासाठी किंवा तेवढा प्रवास करण्यासाठी आपल्याला लागणारा एकूण वेळ हा मात्र कमी होण्याऐवजी वाढलाय. हे नक्की कसं घडलं? आता वाहनांची गर्दी वाढल्यानंतर वाहनांचा वेग तर मंदावायला पाहिजे, पण तसं न होता त्यांना नवी गती कशी प्राप्त झाली असा प्रश्न सर्वच पुणेकरांना पडलाय. पण याचं उत्तर दडलंय ते भाजपनं हाती घेतलेल्या आणि पूर्ण केलेल्या मिसिंग लिंक्स या कामांमध्ये. यावर तोडगा म्हणून भाजप शासनाच्या काळात पीएमसीनं अर्थात पुणे महानगरपालिकेनं असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं असेल, 30 मिसिंग लिंक जे आहेत ते रिंग रोड प्रकल्प राबवले. तर चाकणसाठी सुद्धा एक पर्यायी रस्ता जो आहे तो बनवला गेला. आता हे सर्व कसं शक्य झालं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. आता हा बदल कसा घडला हे समजून घेताना आपल्याला समस्या आणि त्यावर केलेल्या उपाययोजना समजून घेणं महत्वाचं आहे. यामागील पहिलं कारण म्हणजे वाहनांची संख्या वाढत असतानाही वेगात सुधारणा झाली. पुणे आरटीओच्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये शहरात तब्बल 3.25 लाखांहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी झाली. त्यामुळे शहरातील एकूण वाहन संख्या 41 लाखांवर पोहोचली. तरीही पोलिसांच्या मते वाहतुकीचा सरासरी वेग ताशी 19.5 किलोमीटर वरून 22.5 किलोमीटर इतका झाला. म्हणजेच जवळपास 10% अधिक वाढ झाली आहे. वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय की अनेक चौकांवर वाहतुकीची रचना बदलली गेली. सिग्नल सिंक्रोनायझेशन झालं आणि अनावश्यक वळणं आणि बंदिस्त रस्त्यांबाबत पुनर्विचार करण्यात आला. त्यामुळे त्यांचा योग्य वापर करण्यात येऊन वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत झाली. आता दुसरी उपाययोजना कोणती आहे? मिसिंग लिंक्स पूर्ण करण्यात आल्या. मुख्य रस्त्यांवरील ताण कमी झाला. महापालिकेनुसार सत्तेतील बदलानंतर सरकार आणि पीएमसी यांच्या कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन अर्थात सीएमपी मध्ये शहरातील प्रलंबित राहिलेल्या मिसिंग लिंक्स रस्त्यांना प्राधान्य देण्यात आलं. कोथरूड, बाणेर, पाचाण सारख्या भागांमध्ये 8 प्रमुख असे अंतर्गत रस्ते जोडले गेले. भूसंपादनातले अडथळे दूर करून नवीन जोड रस्ते तयार केल्यानं वाहनांना फिरून जाण्याची अनावश्यक गरज कमी झाली असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या निर्णयांमुळे इंधनाची बचत आणि मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी झाला अशी ही माहिती प्रशासनानं दिली. आता तिसरी उपाययोजना कोणती तर सिग्नल व्यवस्थापनात मोठे बदल करण्यात आले. पुणे ट्रॅफिक पोलिसांच्या आकडेवारीनुसार 900हून अधिक सिग्नलचं सिंक्रोनायझेशन करण्यात आलं. 32 कोंडींची ठिकाणं ओळखून उपाययोजना करण्यात आल्या. 23 ठिकाणी उजवे वळण अर्थातच राईट टर्न बंद करण्यात आले. पुणे महापालिकेनं स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत 125 चौकांमध्ये अडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अर्थातच एटीएमएस तैनात केली. या प्रणालीमुळे सिग्नल वेळा वाहतुकीच्या प्रमाणानुसार आपोआप बदलतात, ज्यामुळे वाहतूक कोंडी सुमारे 15% कमी झाली आणि सरासरी वेग वाढला. अधिकाऱ्यांच्या मते या बदलांमुळे वाहतूक प्रवाह अधिक शिस्तबद्ध झाला. चौथी उपाययोजना जी आहे ती म्हणजे पर्यायी प्रवासाचा आधार मेट्रो आणि इलेक्ट्रिक बस. महापालिकेच्या माहितीनुसार पुणे मेट्रो सुरू झाल्यापासून आतापर्यंत 8 कोटींपेक्षा अधिक प्रवाशांनी मेट्रोचा वापर केलाय. तसेच इलेक्ट्रिक बस सेवेला नागरिकांचा प्रतिसाद वाढला असून प्रदूषण नियंत्रणासोबतच सार्वजनिक वाहतुकीकडे लोक वळू लागल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. आता यानंतरचा सर्वात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे नागरिकांचा अनुभव. पीएमसीनं अनेक ठिकाणी क्षतिग्रस्त किंवा अयोग्य स्पीड ब्रेकर काढले आणि मुख्य रस्त्यांचे पृष्ठभाग सुधारले, ज्यामुळे वाहतुकीची गती सुधारण्यास मदत झाली. शहरातील काही वाहन चालकांनीही वाहतुकीत बदल जाणवत असल्याचं सांगितलं. एका रिक्षा चालकानं सांगितलं की पूर्वी बाणेरकडून यायला तासभर लागायचा,
आता काही रस्त्यांवर प्रवास करायला वेळ कमी लागतो, कारण वळसा घालावा लागत नाही. हे होण्यासाठी विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेगानं पावलं उचलण्यात आली, असंही त्यांनी सांगितलंय. यासोबतच भाजप सत्तेत आल्यानंतर पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळाल्याचं इथल्या नागरिकांचं मत आहे. प्रशासनानं भविष्यात वाहतुकीचा सरासरी वेग ताशी 30 किलोमीटर पर्यंत नेण्याचं आपलं एक विजन ठेवलंय. अर्थातच काय तर पुण्यात सरासरी वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट सिग्नल नियंत्रण, सिग्नल समन्वय आणि जंक्शनची सुधारणा, नियमांचं कडक पालन, मुख्य अडथळ्यांचं निराकरण आणि मिसिंग लिंक्सची पूर्तता, तसेच महत्वाचे फ्लायओव्हर आणि रस्ते विस्तार यांसारखे उपाय राबवले जात आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे 2025 मध्ये वाहनांची सरासरी जो वेग असणार आहे तो सुमारे 22.5 किलोमीटर तास पर्यंत वाढला असून पुढील टप्प्यात तो 30 किलोमीटर प्रति तास पर्यंत नेण्याचं विजन ठेवण्यात आलंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.